नमस्कार. प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर काल गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरेंनी शिवतीर्थावरून भाषण केलं आणि ज्याला आपण म्हणूयात ना, अत्यंत अभ्यासू असं भाषण, मुद्देसूद भाषण. त्यानंतर मनसे सैनिकांना ज्या पद्धतीचं अपेक्षित होतं असं भाषण ते झालेलं आहे. मुद्दा असा आहे की मनसैनिकांना जे वाटलं होतं की आपल्याला या भाषणातनं या गोष्टी पाहिजेत, त्या मिळाल्या का हे बघणं फार महत्वाचं आहे. याशिवाय हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं देखील आजच आपण व्हिडिओ केलेला आहे. पण एकूण ओव्हरऑल हे भाषण कसं राहिलं, या भाषणातनं काय मिळालं, हे सगळंच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत तुलसीदास भोईटे सर. थोडक्यामध्ये तुलसीदास भोईटे सरांचा परिचय, एका अत्यंत प्रमुख अशा वाहिनीचं संपादक पद तुलसीदास भोईटे सरांनी भूषवलेलं आहे. प्रदीर्घ असा पत्रकारितेतला त्यांचा अनुभव आहे. त्यांचं एक स्वतःचं युट्यूब चॅनल आहे आणि याशिवाय राजकीय विश्लेषक आणि स्वतःची अत्यंत परखड मतं मांडणं, हेच खरं तर तुलसीदास भोईटे सरांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. तुलसीदास भोईटे सर, तुमचं स्वागत करतो प्राईम टाइम मध्ये. नमस्कार सुवाजी. येस. बरं, अगदी सुरुवात ती म्हणजे राज ठाकरेंचं भाषण तुम्ही नक्कीच ऐकलेलं आहे, सगळ्यांनी ऐकलेलं आहे. महाराष्ट्राला काल त्या भाषणाची उत्सुकता होती. काय भूमिका राज ठाकरे घेणार हे बघणं फार महत्वाचं होतं. तुम्हाला कसं वाटलं भाषण? मी अनेक मनसैनिकांशी बोललो. त्यांच्या मनात जे आलं ते आधी सांग. कारण कधी कधी कसं असतं की आपण त्यांचे टीजी नसतो, टार्गेट ऑडियन्स आपण नसतो. त्यांचे टार्गेट ग्रुप जो आहे त्यांचा राजकीय नेत्यांचा, ते त्यांचे कार्यकर्ते आधी. कारण आता मतदारांना पण प्रभावित करून आता सध्या उपयोग नाहीये. एक लक्षात घ्या सुहासजी, सर्वात महत्वाचं त्यांचं जे वाक्य होतं ना, मनसे हरलेली नाहीये हे त्यांनी सांगणं. आणि त्यावेळी मनसैनिकांना जो उत्साह संचारला की अरे हो, बरोबर बोलतात आहे राज ठाकरे. आणि पुन्हा पहा, शेवटी ते राज ठाकरे आहेत. म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीत आधी राज कपूर, त्यानंतर सुभाष घई यांना आपण द ग्रेट शोमॅन बोलायचो. म्हणजे राज कपूर यांच्या उंचीला सुभाष घई नव्हते, मात्र तरी सुद्धा त्यांचे उल्लेख आपण तसा करायचो. मला वाटतं राजकारणात बघा, जागा किती वगैरे तो वेगळा भाग असतो. अगदी बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा सुरुवातीची अनेक वर्ष, काय दशक तसं यश मिळालं नव्हतं. आपण म्हटलं तर मुंबई महापालिका वगैरे अपवाद वगळूया, विधानसभेच्या संसदेच्या निवडणुकांमध्ये नव्हतं. मात्र तरी सुद्धा त्यांच्याकडे ते जे स्किल होतं ना, कौशल्य होतं लोकांना बांधून घ्यायचं, त्यातही आपल्या शिवसैनिकांना आपल्याशी जोडून ठेवायचं, आपल्या शब्दाखातर वाटेल ते करण्यासाठी त्यांच्यात उत्साह कसा संचारावायचा हे बाळासाहेबांना माहित होतं. राज ठाकरेंच्या कालच्या भाषणात सर्वात महत्वाचं मला जे वाटलं ते हेच की होय, त्यांनी अजेंडा दिला नाही का? दिला. मात्र सर्वात महत्वाचं, ज्याचा उल्लेख जास्त होत नाहीये, की जे मनसैनिक हिनवण्यामुळे सातत्यानं मनसे विरोधकांनी, राज विरोधकांनी जे हिनवणं होतं की तुमचं काय बाबा, एकमताची पार्टी असं आधी बोलायचे, आता तर काय तोही त्रास नाही वगैरे हिनवलं जायचं. या 23 नोव्हेंबरच्या निकालानंतर अनेकांची वाट लागली, फक्त काय मनसेची लागली नव्हती. मात्र तरी सुद्धा मनसे अनेकांसाठी तसा आवडीचा विषय असतो. ते मनसैनिक जे दबलेले होते ना, त्यांना खरं तर 9 मार्चला आधी थोडं बरं वाटलं की राज ठाकरे आपल्या शैलीत कुंभमेळ्याविषयी बोलले. म्हणजे ठीक आहे, राज ठाकरे बोलले, मी काय कुंभाविषयी बोललो नाही, गंगेच्या पाण्याविषयी बोललो. मात्र स्वाभाविक आहे, सध्या एवढी संवेदनशीलता असते की ते कुंभमेळ्याबद्दलच बोलले, असा काही टीका करण्याचा प्रयत्न झाला. मात्र मनसैनिकांना काल पुन्हा एकदा रिटर्न ऑफ राज ठाकरे, राज ठाकरेंचं, त्या राज ठाकरेंचं ज्यांच्यावर पद मिळो न मिळो, निवडणुकीत अपयश येवो किंवा यश मिळो, काही पर्वा नसते, अशा त्यांच्यावर अगदी भाबडं प्रेम जे खूप कमी नेत्यांच्या वाट्याला येतं, हे ठाकरे घराण्याच्या वाट्याला आलेल्या महाराष्ट्रात आपल्याला दिसतं. काही प्रमाणात पवारांच्या वाट्याला आलेल्या आहे, पवार घराण्याच्या. तो जो भाबडा मनसैनिक आहे ना, त्याची मन काल राज ठाकरेंनी जिंकली, त्याच्यात उत्साह आणला, त्याला समजवलं की अरे तुम्ही पराभूत नाही झाला. पुढे ते काय म्हणाले, त्यांनी असं सांगितलं की मी आम्हाला मतं देणाऱ्या या परिस्थितीत सुद्धा ज्यांनी मतं दिली त्या मतदारांचे आभार मानतो, इथपर्यंतच नाही. महत्वाचं पुढे होतं की ज्यांनी मतं दिली मात्र ईव्हीएम मध्ये नोंदवली गेली नाही, मनसेच्या नावानं
हे त्यांनी म्हणणं म्हणजे एक प्रकारे पुढचं जे त्यांचं आहे की मनसे हरलेली नाही, याला एक लॉजिक त्यांनी मिळवून दिलं की अरे लोकांनी आपल्याला निवडलं रे, मात्र या मशीनला घात केला. फक्त स्पष्टपणे तसं न बोलता आडवर्णाने का होईना ते बोललेत आणि मनसैनिकांना त्यांनी तुम्ही पराभूत झाला नाही, एक लक्षात ठेवा, पराभवानंतर तुम्ही पराभूत झालेला नाही हे आपल्या अनुयायांना सांगणं म्हणजे त्यांचा उत्साह पुन्हा एकदा त्याच इंजिनाच्या वेगात नेण्यासारखं होतं. ते त्यांनी केलं. आणि अर्थातच मगाशी मी जे शब्द वापरले, रिटर्न ऑफ राज ठाकरे. लक्षात ठेवा, हिंदुत्वातही फरक आहे. उत्तरेतलं जे हिंदुत्व आहे ना सुहासजी, ते थोडस मी त्याला काही वेळा म्हणजे हिनवण्यासाठी नाही बोलत, तो प्रत्येकाचा अधिकार आहे. ते बजरंग दल छाप वाटतं मला की बजरंग दलाचं जसं एक थोडस आक्रस्थळीपणा असतो त्यांच्या हिंदुत्वात. आणि आपल्याकडे अगदी बाळासाहेब ठाकरे ज्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून संबोधलं गेलं, त्यांच्या काळात सुद्धा त्या हिंदुत्वात आक्रस्थळीपणा नसायचा. ते अगदी देशद्रोही मुसलमानांना सांगतो, त्यांना मी बोलतो आहे, देशप्रेमी मुसलमानांना नाही असं बोलून लांड्या या शब्दाचा जरी वापर करायचे तरी त्यांच्या मुस्लिम अनुयायांना सुद्धा, मुस्लिम नेत्यांना सुद्धा ते खुपायचं नाही. कारण त्यामागे ते एक लॉजिक द्यायचे. मला असं वाटतं की ते ठाकरे ब्रँडचे हिंदुत्व जे होतं ना, बाळासाहेबांनी अनेकदा काही श्रद्धांवर, काही चुकीच्या रूढींवर सुद्धा कोरडे ओढलेले होतं. त्यावेळी ते बिनदिक्कतपणे आपल्या घराण्याची परंपरा सांगायचे. काल राज ठाकरेंच्या भाषणात आपल्याला ठाकरे ब्रँडचं, ठाकरी शैलीतलं, ठाकरी बाण्याचं हिंदुत्व दिसलं. या पद्धतीनं त्यांनी नद्यांच्या प्रदूषणाबद्दल बोलले. किंवा जे आपण त्या एका उत्तरेतल्या गंगेलाच नाही, आपल्याकडे तर परंपरा अशी आहे की गावागावात जी नदी असते, अगदी ती छोटीशी असू द्या, तिला सुद्धा आपण गंगा बोलतो. या एका पूर्ण याच्यात त्यांनी नद्यांच्या अवस्थेकडे जे बोट दाखवलं ना, त्यांची जी 55 नद्यांचा जो त्यांनी उल्लेख केला, विशेषतः नाव घेऊन उल्लेख केला, तुम्ही लक्षात घ्या त्या त्या गावातल्या लोकांना अरे आपल्या गंगेची काय गटारगंगा झाली आहे, तिची आपण काळजी घेतली पाहिजे, तिचंही पावित्र्य राखलं पाहिजे. या पद्धतीचं त्यांचं आवाहन नक्कीच एक वेगळ्या शैलीतलं पुरोगामी किंवा तुम्ही मगाशी शब्द वापरला तसं आधुनिक हिंदुत्व मांडणार होतं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. नक्की सर, तुम्ही एक खूप चांगला शब्द प्रयोग केला याच्यातनं की रिटर्न ऑफ राज ठाकरे, आणि तुम्ही सुरुवातही तशी केलेली आहे. म्हणून आता खऱ्या अर्थाने विषयाला जरा सुरुवात करतो. म्हणजे मला एकूण सगळं तुमच्याकडनं याचं हे ऐकायचं होतं की काय पद्धतीने खरं तर राज ठाकरेंच्या भाषणाकडे तुम्ही बघितलेलं आहे, आपण सगळ्यांनी बघायचं आहे. आता मुद्दा असा येतो की तुम्ही असं म्हटलात की एक कार्यकर्त्यांमध्ये नो डाऊट राज ठाकरेंची एक शैली आहे, आणि राज ठाकरे जेव्हा बोलतात तेव्हा ते पूर्ण अभ्यासपूर्ण बोलतात. म्हणजे कालचं तर भाषण हे पूर्ण अभ्यासू भाषण होतं आणि मुद्द्यांना धरून होतं. तुम्ही कार्यकर्त्यांचा उल्लेख केलात. अगदी कार्यकर्त्यांमध्ये तुम्ही जे म्हणलात पहिलं वाक्य, त्या पहिल्या वाक्यानुसार कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी एक उत्साह भरलेला आहे. पण सर, आता माझा एक प्रश्न असा आहे की कालचं सगळं भाषण जेव्हा आपण ऐकतो किंवा बघितलं, म्हणजे त्यांनी सरकारवर टीका केली का, सरकारवर आसूड ओढलं का, दानपट्टा फिरवला का, तर हो फिरवला. पण म्हणजे त्यांनी सगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्याला स्पर्श केला, त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्याला स्पर्श केला, तुम्ही आता जसं म्हणालात त्या गंगेच्या पाण्यावर त्यांनी स्पर्श केला. परंतु थेट ते कुणाला बोलतायत, म्हणजे हे जे सगळं त्यांनी सुनावलं हे नेमकं त्यांनी कुणाला सुनावलंय? म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये असा एक संभ्रम आहे की आता आपण नेमकं कुणाच्या विरोधात लढायचं आहे किंवा कुणाच्या विरोधात आपण आपली भूमिका मांडायची आहे, हे काही कालच्या भाषणातनं फार स्पष्ट त्यांनी समोर आलं नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय? काही शंकाच नाही त्याबद्दल. घडतंय काय माहितीये का, एकीकडे मी म्हणालो तसा तो रिटर्न ऑफ राज ठाकरे होता. पण रिटर्न ऑफ राज ठाकरे म्हणताना स्वाभाविकरित्या सुहासजी एक थोडस ना शरद पवारांच्या राजकारणाविषयी जो एक आक्षेप घेतला जातो की संभ्रमाचं राजकारण, तो आक्षेप काही प्रमाणात राज ठाकरे यांच्याबद्दलही घेण्याला वाव असतोच असतो. म्हणजे आपण पहा, अनेकदा न्यूजरूम मध्ये सुद्धा आपल्या टीमला सांगतो की प्रत्येक स्टोरीत आहे ना एक शेवटी रावण लागतो. तुम्ही जो मुद्दा बोलताय ना, तुम्ही या पद्धतीने मांडतो की संपूर्ण भाषणात त्यांनी संपूर्ण रामायण सांगितलं हो, मात्र रावण कोण, अहो रावण कोण म्हणजे ज्याच्याकडे
ते रावण म्हणून मनसैनिक पाहू लागले की चला आता आपले साहेब मोदींच्या प्रेमातून बाहेर आले, आता आपले साहेब थेट मुद्द्यावर बोलतात आहे, आता आपले साहेब गंगेची जी दुर्दशा झालेली आहे, गटारगंगा झालेली आहे, त्याबद्दल एवढ्या स्पष्टपणे कोरडे ओढतात आहे, आता आपले साहेब छावा या चित्रपटाबद्दल बोलतात आहे आणि औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त का करता, म्हणजे तुमच्या माझ्यासारखे जाणते मराठी म्हणजे ज्यांना मराठी संस्कृतीविषयी कळकळ आहे, बांधिलकी वाटते माती आणि मातीच्या माणसांविषयी, ते प्रत्येक जण जे सांगत होते की अरे कबर उद्ध्वस्त का करतात, ती आपल्या मराठी पराक्रमाचं जे प्रतीक आहे ते उद्ध्वस्त करू नका. काल राज ठाकरेंनी तेच सांगितलं जे आतापर्यंत संजय राऊत बोलले, जे आतापर्यंत वेगवेगळे अभ्यासक बोलले, अगदी सदानंद मोरे बोलले, तेच शब्द राज ठाकरेंनी वापरले, त्यांच्या शैलीत वापरले. मात्र हे सर्व करणारा शेवटी एक खलनायक दाखवावा लागतो ना, तो मात्र त्यांनी तसा दाखवला नाही. उलट एक संभ्रम हा शब्द मी का वापरला, एकीकडे राज ठाकरेंच्या भाषणाआधी ज्यांचं भाषण झालं ना, ते मुंबई शहर अध्यक्ष मनसेतलं नवपद, आपल्या सर्वांचे खूप चांगले मित्र ते संदीप देशपांडे आक्रमक बोलतात, कळ काढतात. खरं तर इथं संजय राऊत करतात ना तेवढं नाही, पण त्यांचे 50% तरी ते कामगिरी बजावत असतात. त्या संदीप देशपांडेंनी आपल्या भाषणात आशिष शेलारांना थेट अंगावर घेतलेले, अगदी आशिष शेलार आणि पुढे त्यांनी शब्द लावून जे काही अगदी कुणाल कामरा स्टाईल हे करण्याची कविता करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर असं वाटलेलं आता तर आणखी सुसाट पुढची गाडी असेल. मात्र राज ठाकरेंनी आणखी एक थोडासा घात केला असं मला तरी वाटतं. अर्थात बघा राजकारण आहे, राज ठाकरे हे ठाकरे जरी असले तरी शेवटी राजकीय नेते सुद्धा आहेत, राजकारण करणारच, त्यातल्या आपली सोय आपला सर्व पाहणारच. त्यातून त्यांनी फडणवीसांना सुद्धा साथ घातली की तुम्ही तुमच्या प्रत्येक कामात आमची साथ असेल, मात्र तुम्ही आम्हाला सांगून ते करा. आता इथं थोडासा अवसांघात होतो ना, कारण होतं कसं की मनसैनिक उद्या निघाले, टक्कर द्यायला निघाले, इंजिनाच्या वेगानं निघाले आणि त्याच वेळी जर ब्रेक मारला तर काय होईल, तो जो एक धक्का बसतो ना, तसा त्या भाषणातला तो एक धक्का होता असं वाटतं मला. त्या मशिदीवरील भोंग्यांविषयी जे बोलले ना, त्याविषयी काही ना आक्षेप आहे, मला त्याविषयी वाटलं ना, त्याचं कारण असं आहे ना की अगदी तो मुद्दा काय तसा धर्मांधतेतूनच आहे असं म्हणता येत नाही, कारण त्याविषयी इतर काही न्यायालयाची मतं सुद्धा आहेत, तसे निकाल सुद्धा आहेत. त्यामुळे तो मुद्दा अगदीच गैरलागू होतो असं नाही. त्यांनी जे धर्म हा उंबरठ्याच्या आतच पाहिजे जे मांडलं ना, ते बाळासाहेब ठाकरे पूर्वीपासून मांडत आलेले आहे. त्याबद्दल पण कुणाला काही त्यात धर्मांधता दिसण्याचं कारण नाहीये. उलट राज ठाकरेंनी उदारमतवादी हिंदुत्व मांडण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येईल. फक्त तुम्ही म्हणालात तसं की चला आता आवेशात उठा, आवेश उत्साह संचारवला, पण कोणाविरोधात ते मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे होतं. कारण शेवटी मनसैनिक मनात थोडेसे जे कुठे खट्टू झाले दिसले ना, मी असं त्यांच्याशी गप्पा मारताना, कारण अनेकदा मी सामान्य कार्यकर्त्यांशी जास्त बोलतो, पण त्यांच्याकडून खरं कळतं नेते हे माईकवर जे बोलतात, आपल्याकडे जे बोलतात ते काही तसं नसतं, ते ऑफ द रेकॉर्ड खरं बोलतात, त्यातही काही वेळा प्लांट करण्याचा प्रयत्न करतात. सामान्य शिवसैनिक असो, मनसैनिक असो, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा, अजित पवारांचा काँग्रेसचा, भाजपचा कुणीही असो, ते मात्र जे मनात असतं ना तेच ओठावर आणतात आणि आपल्याशी मोकळेपणानं बोलतात. मनसैनिक काल राज ठाकरेंवर बेहद्द खुश होते, फक्त त्यांना खटकलं ते तेच की अरे या आपल्या गोष्टीमध्ये साहेबांच्या गोष्टीतला रावण कोण, ते पण त्यांनी स्पष्ट केलं असतं तर जास्त फायद्याचं ठरलं असतं असं वाटतं. स्वर्ण अगदी बरोबर आहे सर. तुम्ही म्हणतात ते की गोष्टीतला रावण शेवटी कोण हे त्यांनी सांगितलंच नाही. आणि तुम्ही आता कारण मुळामध्ये जेव्हा आपण राज ठाकरेंकडे बघतो, राज ठाकरेंची शैली जेव्हा बघतो सर, तेव्हा राज ठाकरे खरं तर कुणाला तसं अंगावर घ्यायला घाबरत नाहीत, ते रोखठोक त्या बाबतीमध्ये बोलतात. पण काल तसं झालं नाही, त्यामुळे कार्यकर्ता हा संभ्रमामध्ये आहे. दुसरी गोष्ट, ज्या संदीप देशपांडेंचा तुम्ही उल्लेख केलात, ते संदीप देशपांडे जेव्हा त्यांनी ती एक कविता सादर केली ज्याच्यामध्ये त्यांनी आशिष शेलारांच्या बाबतीमध्ये ती सगळी कविता होती, तेव्हा व्यासपीठावर राज ठाकरे होते. म्हणजे एकीकडे आशिष शेलारांना लक्ष केलं गेलं आणि दुसरीकडे दुसऱ्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी फडणवीसांना माझा पाठिंबा आहे, जर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि आमचं ऐकून केलं तर माझा पाठिंबा आहे, असं दोन्ही कॉम्बिनेशन कडे कसं बघता? म्हणजे एकीकडे शेलारांना फटकारलं जात आहे आणि पुन्हा त्या सरकारवर टीका केली जाते आणि पुन्हा त्याच सरकारला ते पाठिंबाही जाहीर करतायत.
म्हणजे थोडं विचित्र वाटेल तुम्हाला ही तुलना, मात्र आपल्या राज्यात एक मोठे ज्येष्ठ समाजसेवक आहेत अण्णा हजारे. त्यांचा तुम्ही संपूर्ण कारकीर्द काढा. त्यांनी जी उपोषणं केली, त्यांनी सर्व जे काही आंदोलनं केली, कधीच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलं. तुम्ही आठवून पहा, अगदी ज्यावेळी त्यांना सर्वाधिक प्रतिसाद दिला ना, ते राज्य होतं भाजपा शिवसेनेच्या युतीचं 1995. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, म्हणजे शशिकांत सुतार, मी चुकत नसेल तर पुण्यातील, ते घोलप, बबनराव घोलप नाशकातील, त्या सुरेश जैनांनी तर त्यांना कोर्टापर्यंत नेऊन माफी म्हणजे चुकीचंही ठरवलं सुरेश जैनांनी, तरी सुद्धा म्हणजे अनेक मंत्र्यांच्या विरोधात, म्हणजे लोकांना तर त्यावेळी प्रश्न पडायचा की म्हणजे अण्णा हजारेंचं कळत नाहीये की मंत्री भ्रष्ट, मग मुख्यमंत्र्यांचे महाभ्रष्ट का नाही बोलत, इथपर्यंत लोक विचारू लागलेली अनेकदा. सुहासजी, एक याच्यातही एक व्यवहार पाहिला जातो की शेवटी कुठचा तरी एक रस्ता असा ठेवायचा की जिथं आपल्याला एक लाईफ लाईन म्हणतो ना आपण, राजकारणात सुद्धा तशा लाईफ लाईन लागतात. शेवटी पक्ष चालवायचा असतो, आपलं सुद्धा राजकीय हित कशात आहे, अहित कशात आहे ते समजून घ्यायचं असतं. एक सर्वात महत्वाचं आणखी त्यातलं काय होतं माहितीये का, की त्यांनी वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये आपल्या समाजातील जे सध्या द्वेषाचं राजकारण पसरवलं जात आहे ना सर्वच पक्षांकडून, त्यावर पण त्यांनी भाष्य केलं. अर्थात मला त्यात मात्र राज ठाकरेंनी थोडा उशीर केला असं वाटलं, जेव्हा बीडमध्ये मराठा आणि वंजारी हे आपले दोन्ही समाज घटक एकमेकाच्या विरोधात पेटवले जात होते ना, त्याच वेळी राज ठाकरेंनी आपला अवतार दाखवला असताना मला असं वाटतं आज राज्यातल्या प्रमुख पक्षांमध्ये ते ज्या तळाला गेलेले आहेत त्याऐवजी त्यांना खूप मोठा प्रतिसाद दोन्ही समाजांकडून मिळाला असता. कारण संतोष देशमुखांना मारणारे हात जरी वंजारी समाजातील असली तर वंजारी समाजातील माझे 95% माझे जे मित्र आहेत स्त्री पुरुष त्या सर्वांशी मी बोललोय, ते कुणाला पटणारं नव्हतं. तसंच त्यामुळे वंजारी समाजाविषयी द्वेष भावना बाळगावी असं मराठा समाजातल्या हे 95% जास्त समाज बांधवांना वाटत नाही. हा आपला मराठी समाज आहे हो. इथं विनाकारण फक्त लोकांच्या त्या आपल्या दबलेल्या घाबरलेल्या लोकांना ते बोलायला लावणारा एखादा नेता पाहिजे असतो. ते सुद्धा राज ठाकरेंनी जर आधी केलं असतं ना, काल जे केलं, खूप मोठा फायदा झाला असं वाटतं. अर्थात सुहासजी, तुम्ही काय आणि मी काय, आपण दोघंही शेवटी पत्रकार आहोत. राज ठाकरे हे राजकीय नेते आहेत. आपल्यापेक्षा राजकीय नेत्यांना जास्त राजकारण कळतं. त्यांचे टायमिंग वेगळे असतात, आपले टायमिंग हे इन्स्टंट असतात. आपण स्पॉन्टेनियसली आपण तात्काळ बोलू पाहतात, हे थांबवा यार असं आपण जातो. राजकारण्यांच्या शेवटी राज ठाकरे पण राजकारणी मगाशी म्हणाल. अगदी खरं आहे, तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे. शेवटी राजकारणी आहे त्यामुळे त्यांच्या टायमिंगला फार महत्व आहे. सर, मी आता त्यांच्या पुढच्या मुद्द्याकडे येतो, ते म्हणजे काल राज ठाकरे म्हणजे सगळ्यात जर मला काही स्वतःला आवडला असेल तर ज्या पद्धतीने त्यांनी औरंगजेब कबरीचा मुद्दा जो काही ज्या पद्धतीने मांडला, ते विशेषतः खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये एक गोष्ट अगदी स्पेसिफिकली सांगितली की तुम्ही जितकं ना इतिहासाच्या खोलात जाल तितका तुमचा अपेक्षाभंग होत जाईल. आणि त्याची उदाहरणं सुद्धा त्यांनी काही दिलेली आहेत. आणि त्यांचं हेही म्हणणं आहे की ही कबर उखडून टाकण्यापेक्षा ती तिथं राहिली पाहिजे. जो औरंगजेब आमच्यावर चाल करून आला, आम्हाला मारायला आला, त्याला आम्ही गाडलं, हे शिल्लक राहायला पाहिजे. ही भूमिका अत्यंत फार अतिशय सुंदर मांडली. सर, मला यातनं असं वाटतंय की राज ठाकरे काही आधुनिक हिंदुत्वाची एक नवी व्याख्या तयार करतायत का? नक्कीच. म्हणजे एक लक्षात घ्या की एक राज ठाकरे मधल्या काळात आपण पाहिले की आया है भगवाधारी वगैरे वगैरे वगैरे, अगदी ते मराठीत्व विसरले की काय असं आपल्याला हनुमान चालीसा म्हणजे आपलं मारुती स्तोत्र पण होतं हो. मात्र त्या राज ठाकरेंना त्याचाही विसर पडलेला. कदाचित त्या काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तसंही कारण असेल. कारण काही वेळा आपल्याकडे भाऊबंदकी इतकी जोरात चालते ना, कशापेक्षा राजकारणानंतर मराठी माणसाला कधी कधी भाऊबंदकीच आवडते की काय असं वाटायला लागतं. म्हणजे आपल्या राज्यातल्या अनेक नेत्यांचं राजकारण जसं पवार विरोधावर चालतं, तसं पूर्वी शिवसेनेत असलेल्या अनेक नेत्यांचं राजकारण हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधावर चालतं की काय असं वाटतं. आणि त्यावर त्यांचं केंद्रित जास्त दिसतं. राज ठाकरेंच्या बाबतीत म्हणजे ज्यांना 13 आमदार दिलेले महाराष्ट्राने, ज्यांना नाशिक महापालिकेची सत्ता दिलेली, पुण्यामधल्या महानगरपालिकेमध्ये उल्लेखनीय आकडा दिलेला
मुंबई महापालिकेत उल्लेखनीय बळ दिलेलं तेच राज ठाकरे फक्त एकाच अजेंड्यावर गुंतून पडल्यामुळे असेल कदाचित. मात्र मागे पण त्यातही 14ला आणि पुन्हा 24ला एक समानता सांगतो. मोदी प्रेम अचानक त्यांना दोन्ही वेळेला 10 वर्षाच्या अंतरात जे आलं ना उफाळून, त्याचीही कुठेतरी बाधा झाली. थोडस मला असं वाटतंय ना यातलं की राज ठाकरे आता नवं जे हिंदुत्व मानतात आहे, त्या नव्या हिंदुत्वातून त्यांना काय साध्य करायचं असतं. आता पहा पुन्हा एकदा गंमत आहे की राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांमध्ये एक नवी चेतना जागवत, म्हणजे इंजिनात नव्यानं वैचारिक कोळसे भरत जो एक उष्मा तयार केलाय, जे आता वाफ तयार होणार आहे, मात्र ती गाडी नेमकी पुढच्या कोणत्या मार्गावर जाईल याबद्दल आत्ताच सांगणं कठीण आहे. राजकारण आहे. पुन्हा एकदा एक लक्षात घ्या की याच प्रकारचं हिंदुत्व हे उद्धव ठाकरे सुद्धा मांडतात. त्यामुळे आता पुरोगामी हिंदुत्वाच्या एका वेगळ्या रणभूमीवर हे दोन भाऊ एकमेकासमोर उभे टाकणार आहेत का? एक उद्धव ठाकरेंनी किती काही आपण म्हटलं तरी लक्षात घ्या, महाविकास आघाडीतला त्यांचा एकमेव पक्ष आहे ज्याने असलेल्या बळापेक्षा 4 ने का होईना 16 आमदार होते ते 20 वर पोहोचत. कौतुकास्पद असं नाही म्हणत आहे, मला त्यांचं तसं काही बाजू घेऊन बोलायचं नाहीये. मात्र त्यांनी जो पुकारा ठेवला संपूर्ण तो सेक्युलर नव्हता. किती त्यांच्यावर टीका केली असली त्यांनी त्यांच्या प्रकारचं ठाकरी शैलीतलं पुरोगामी हिंदुत्वच वाटत होते. त्या हिंदुत्वाला 20 जागांचं यश मिळालं. मुंबई सारख्या ठिकाणी अदानींचा प्रखर विरोध असेल किंवा आणखी काही मुद्दे त्यावर त्यांना 10 जागा मिळाल्या. त्यात आता मुंबई महापालिकेची पावसाळ्यानंतर येणाऱ्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंचे इंजिन पुरोगामी हिंदुत्वाच्या नव्या कोळशांचा नव्या वाफा सोडत, नवा धूर सोडत नेमकं कोणत्या दिशेने जाईल, त्यामुळे नेमकं कोणाचं भलं होईल, कोणाचं नुकसान होईल हे सुद्धा, म्हणजे त्यातच मग थोडासा कडवड भाजप विरोध जर बाहेर आला तरी सुद्धा त्यातून आणखी तशी शंका त्यांच्या विरोधकांकडून घेतली जाण्याला सुद्धा वाव आहे. सर मग याला जोडून एक प्रश्न मी विचारतो की आत्ताचं जे आधुनिक हिंदुत्व राज ठाकरेंनी समोर आणलेलं आहे, कुठेतरी भाजपला हा चॅलेंज देण्याचा प्रकार आहे का? भाजपच्या हिंदुत्वाला कारण भाजप कायमच हिंदुत्वाच्या आडून धार्मिकतेचं राजकारण करत आलं, धार्मिकतेच्या आडून हिंदुत्वाचं राजकारण करत आलं. हा जो आता राज ठाकरेंनी सूर पकडलेला आहे आधुनिक हिंदुत्वाचा, तो चॅलेंज आहे भाजपला? 100% आहे तसं पाहायला गेलं तर. जर काही वेगळा अजेंडा, हिडन अजेंडा नसेल असं गृहीत धरून याचं विश्लेषण करायचं झालं तर नक्कीच मला असं दिसतंय की भाजपाचे हिंदुत्व हे कर्मकांडी हिंदुत्व आहे आणि यांचं राज ठाकरेंनी जे मांडलंय कालचं हिंदुत्व हे तुम्ही म्हणता तसं आधुनिक हिंदुत्व आहे, पुरोगामी हिंदुत्व आहे आणि मुळात हिंदू धर्मात तसं एक उदारमतवाद खूप मोठा आहे. अगदी काय मंदिरात गेलं, तुम्ही जानवं घातलं, तुम्ही रोज आरती केली तरच हिंदू असं नाहीये. आपल्यासारखे पण काही असतात ज्यांना होय आहे हिंदू हे बोलण्यात कुठेही संकोच वाटत नाही. मात्र त्यासाठी मग मी टिळाच लावतो, मी आरतीच करतो, मी मंदिरातच जातो, मी मंगळवारीच बाप्पाचं दर्शन घेतो असं काही नसतं. हे हिंदू धर्माचं जे विशेष आहे ना, थोडं उदारमतवादी असं स्वरूप, त्यातला मध्ये कर्मकांड वाढला, त्यात वेगळ्या काही रूढी परंपरा, काही अतिशय घृणास्पद असं जातीभेदासारख्या गोष्टी आल्या. परंतु हिंदू मनाला, हिंदू जनाला जे आवडतं ना ते कोणतं असतं? त्याला टोकाचं नाही आवडत हो, त्याला टोकाचं काहीही आवडत नाही असं माझा तरी माझ्या सोबतच्यांकडे पाहूनचा अनुभव आहे. त्यातून मला असं वाटतं की राज ठाकरेंनी मांडलेलं हे आधुनिक हिंदुत्व हे स्वाभाविकरित्या पहा. एक आणखी फरक मी तुम्हाला सांगतो. 2009ला मनसे जेव्हा जोरात होती ना, जेव्हा त्यांना विधानसभेत यश मिळालं, महापालिका निवडणुकांमध्ये यश मिळालं ज्या टप्प्यात, त्याच वेळी भाजपाचा तो वाईट काळ होता. तुम्ही लक्षपूर्वक आठवा. तुम्ही भाजपाचा आपण एक वोटर, नक्की वोटर कोणाला म्हणतो तर ब्राह्मण समाजाला सुद्धा म्हणतो. आपल्या इकडे ब्राह्मण समाजाला राजकीय क्षेत्रात जे प्रतिनिधित्व असतं त्यामुळे तेवढं नसतं. त्यातून त्या समाजामध्ये एक प्रकारची एक वेगळी व्यवस्थेविषयीची एक वेगळा असंतोष, वेगळी निराशा, त्याचा सर्वात मोठा फायदा 2009च्या निवडणुकीत राज ठाकरेंना झाल्याचं दिसलेलं हे आपण नाकारू शकत नाही. नाशिक, पुणे, कल्याण, डोंबिवली, मुंबईचा तो पट्टा हे जर सर्व तुम्ही आठवलं
तर तुमच्या लक्षात येईल. मला काय सांगायचंय, भाजपाच्या कोर वोटरला सुद्धा त्यांनी आपल्याकडे वळवलं होतं. तसंच ती मराठी माणसं मध्यमवर्गीय ज्यांना मराठीचा कडवट अभिमान आहे, त्यांना इकडच्या परप्रांतीय वर्चस्वशाही विरोधात किंवा वसाहतवादाविरोधात, हिंदी वसाहतवादाविरोधात कडवट मनात असंतोष आहे. तो मराठी सुशिक्षित मध्यमवर्ग सुद्धा राज ठाकरेंमध्ये आपलं आशास्थान, आपला तारणहार शोधायला लागलेला. मात्र 2014 नंतर मोदींचं एरा सुरू झाला, मोदी युग सुरू झालं. आणि का कोणास ठाऊक, खरं तर खूप चांगलं राजकारण कळतं राज ठाकरेंना. त्यांनी त्याच वेळी मोदी प्रेमाची भूमिका घेतली. त्यांना वाटलं असेल की आपल्याला सोबत घेतील. मात्र दोन्ही वेळेला जे 14ला झालं तेच 24ला झालं. तसं काही झालं नाही. आणि मग दोनच टोकाचं राजकारण जे भाजपानंच रुजवलं की एक तर तुम्ही यांच्यासोबत नाही तर त्यांच्यासोबत. यावेळी सुद्धा तुम्ही जर विधानसभा निवडणुकीचं योग्य विश्लेषण पाहिलं तर लक्षात येतं की महाराष्ट्रात यावेळी अनेक छोटे पक्ष बाद झाले किंवा मनसे नाही. एक शेकापचा एक निवडून आला, तो अपक्ष म्हणूनही निवडून आला आमदार, ते देशमुख ते सांगोल्यातून. तसंच बरोबर दुसरं कोण निवडून आलं तर ते जनसुराज्यवाले, ते सुद्धा स्वबळावर सुद्धा आले असते. विनय कोरे काय किंवा त्यांच्या तिकिटावर आलेला दुसरा माणूस काय जे महायुतीतर्फे लढलं. बाकी एकही पक्ष, मला वाटतं मार्क्सवादीचा एक आलेला आहे, पण तो काही जुना पक्ष आहे. डहाणू त्यांचा बालेकिल्ला आहे पूर्वीपासूनचा, आदिवासी बहुल मतदारसंघ, राखीव मतदारसंघ. बाकी कुठूनही छोटे पक्ष बाद झाले. हे राजकारण सुरू झालं 2014 आणि याही टोकाला गेलेलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेचा फायदा एका कुठेतरी एक बाजू घेऊनच होणार आहे. टोकाची बाजूच घ्यावी लागेल त्यांना. ते या निवडणुकीत काय करतील पुढच्या महापालिका हे आता पाहावं लागणार आहे. हे आता पाहावं लागणार आहे. म्हणून एक प्रश्न पुन्हा त्या निमित्ताने समोर येतो. गेल्या म्हणजे जसं मनसेची स्थापना झाली आहे 2006 मध्ये, अगदी त्या क्षणापासूनच महाराष्ट्रामध्ये कायम चर्चा झडली ती म्हणजे हे दोन बंधू एकत्र येणार का. अनेकदा याची उत्तरं नाही अशीच होती. परंतु राजकारणामध्ये कधीच असं कॉन्फिडेंटली सांगता येत नाही की हे होणारच नाही. कारण असा प्रयोग आपण 2019 मध्ये देखील बघितला की जी शिवसेना कधी काँग्रेस बरोबर जाणार नाही असं वाटलं होतं, ती काँग्रेस बरोबर सुद्धा गेलेली आहे. त्यामुळे हे दोन बंधू एकत्र येतील का, म्हणजे मला व्यक्तिगतरित्या कालचं भाषण ऐकल्यानंतर असं वाटलं, काल कुठेही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरेंची शिवसेना याचा कुठेही उल्लेख केला नाही. दुसरी गोष्ट, गेल्या 2-3 महिन्यात आपण बघितलं तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. त्यानंतर सध्या प्रशंसा म्हणजे राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये वाईट नाही बोललं तरी चालेल, पण म्हणजे आजच संजय राऊत म्हणालेले आहेत की राज ठाकरेंनी कानफटीत मारण्याचा जो उल्लेख केलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. अशा सगळ्या घटनांकडे बघितलं तर मी महापालिका असं म्हणणार नाही, पण आगामी काळामध्ये दोन बंधू एकत्र येऊ शकतात अशी काही शक्यता वाटतेय का? कालच्या बोलण्यातनं वगैरे असं काही संकेत मिळत आहेत का? एक नक्कीच झालेलं की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकाला थेट लक्ष करणं बंद केलेलं आहे. म्हणजे कमीत कमी ते थेट सध्या करताना दिसत नाही असं म्हणेल मी. परंतु त्यांचे इतर जे नेते आहेत ना, जसं संदीप देशपांडे, ते बोलत नाही असं नाही. पुन्हा दुसरं महत्वाचं तुम्हाला सांगतो, एक भाग लक्षात घ्या की भाजपाला ठाकरे का नको आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की जिथे त्यांना थेट भिडणारा पक्ष हा सेक्युलर नाहीये. इतर ठिकाणी ते जसं वार करू शकतात की हिंदू विरोधी हिंदू विरोधी हिंदू विरोधी, ते महाराष्ट्रात आल्यावर मात्र त्यांना शक्य होत नाही. इथे दोन सब ब्रँड आहेत ना, एक मेगा ब्रँड मोदी राष्ट्रव्यापी ब्रँड आहे त्यांच्याकडे, महाब्रँड आहे. तर इकडे महाराष्ट्रात शरद पवार आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्यावर सेक्युलर असल्याचं हे करता येतं, ब्रँडिंग करता येतं त्यांचं. मात्र उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तसं करता येत नाही. तसंच आता राज ठाकरेंच्या बाबतीतलं आहे, कारण त्यांनी पण मध्यंतरी भगवादारी झाले, आता सुद्धा त्यांनी मांडलं ते आधुनिक हिंदुत्व. त्यामुळे या मैदानावर भाजपला ठाकरे का नको असतात, हिंदुत्वामुळे नको असतात. उद्धव ठाकरेंना सुद्धा राज ठाकरे हे आपल्या सोबत आल्यामुळे आपला फायदा जास्त होईल की दुरोगामी विचार करता आपल्या डोक्याला ते ताप होतील असं वाटू शकत नाही. असं नाही, असं वाटू शकतं. कारण यापूर्वीचे अनुभव, त्यापूर्वी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना लक्ष करून, अगदी तुम्ही आठवा, म्हणजे काही वेळा तर मला आश्चर्य वाटायचं की राज ठाकरे यांच्यासारखा बऱ्यापैकी, म्हणजे ते ना तसे खूप मोकळ्या मनाचे वाटतात मला. मात्र बटाट्या वडायचा विषय,
वगैरे वगैरे, तेलकट बटाटा वडा वगैरे वगैरे, म्हणजे ज्यात त्यांचा सेल्फ गोल झाला. खरं तर असे अनेक काही नको ते वाटणारे मुद्दे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत भाषणातून मांडले, चर्चेत आणले. त्यामुळे मला असं वाटतं दोन्ही भावांच्या मनात एकमेकाविषयी जी अढी आहे ना, ती संपूर्णपणे संपली आहे का, मला शंका आहे अजून. म्हणजे एकमेकाविरोधात न बोलणं हे एक स्ट्रॅटेजिक पाऊल असू शकतं, धोरण असू शकतं. मात्र उद्धव ठाकरेंच्या भूमिकेतून जर आपण विचार केला, त्यांच्या शिवसेनेच्या भूमिकेतून, तर आधीच एक वाटेकरी तयार झालेला आहे. त्यात पुन्हा जर सोबत घेतल्यामुळे मनसेचं बळ वाढलं, जे निवडणुकीत दिसत नाहीये, ते मतं घेतात आहे. पण विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये मवियाची मतं, म्हणजे मवियाचा पराभव मनसेमुळे झाला असं जशी मांडणी होते, तसंच हेही विसरता येत नाही की काही मतदारसंघांमध्ये मनसेने जे घेतलेली मतं आहेत, ती जर घेतली नसती तर कदाचित महायुतीचा उमेदवारी जिंकू शकला. म्हणजे दोन्ही बाजूनं मनसेनं मतं खाण्याचं जे काम केलेलं आहे, त्याचा व्यावहारिक विचार करून की काय नेमकं घडू शकेल, याचा व्यवस्थित विचार करून आणि महापालिका निवडणुकांच्या वेळी काय परिस्थिती असेल, त्याचा एक अंदाज घेऊनच उद्धव ठाकरे किंवा स्वतः राज ठाकरे सुद्धा पाऊल टाकतील. कालच्या त्यांच्या भाषणाला, ज्याला आपण संभ्रम म्हटलं, की फडणवीसांनाही त्यांनी साथ घालणं, त्या बाबतीत मला असं वाटतं की नेमकं कुठून आपलं नक्की होतं, कुठे आपला जास्त फायदा होऊ शकतो. शेवटी पक्ष चालवायचा आहे. जसं मी मगाशी उल्लेख केला, विचारांचे कोळसे ठीक आहे, परंतु इतर सुद्धा बरंच काही रसद लागते. ती रसद मिळवण्यासाठी अनेकदा राजकारणात वेगवेगळी नवी समीकरणं जुळवावी लागतात. मतांसाठी, विजयासाठी शिवसेनेसोबत, ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणं हे राज ठाकरेंसाठी नक्कीच फायद्याचं वाटतं. मात्र अनेकदा राजकारणात 2+2 4च होतात असं नसतं. राजकारण नाही, आणखी पण वेगळ्या पद्धतीने चालतं. त्यामुळे खरंय. नेमकं काय याचा आत्ताच आपण काही अंदाज बांधणं आणि दोन्ही भावांच्या मनात काय चाललंय याचा अंदाज तर त्यांच्या जवळच्या, आपण शरद पवारांच्या बाबतीतच बोलतो हो, की मनाचा अंदाज येत नाही. परंतु खरंय. राजकीय नेते तसेच असतात. हे दोन्ही नेते सुद्धा काय फार वेगळे आहेत असं त्या बाबतीत म्हणता येत नाही. फक्त आपल्या डोक्यात ठसलेलं आहे की ठाकरे बरोबर. म्हटलं की थेट बोलतात, स्पष्ट बोलतात, परखड बोलतात. ते त्यांचं ब्रँडिंग आहे. अगदी. सर, शेवटचा प्रश्न करतो. म्हणजे इतकं सगळं झाल्यानंतर राज ठाकरेंचं भाषण अत्यंत प्रभावी झालं, मुद्देसूद झालं, सडेतोड झालं, दानपट्टा फिरवला. पण असं आहे झालंय का, किंवा मनसेची खरंच अशी अवस्था होते का, की सगळ्या भाषणाला गर्दी खूप, सगळं खूप, परंतु राज ठाकरेंचं कालचं भाषण म्हणजे शाळेतले मास्तर आले, त्यांनी तास सव्वा तासाचा क्लास घेतला, आम्हाला छान इतिहास कसा समजून घ्यायचा हे त्यांनी सांगितलं. पण दुसऱ्या दिवसापासून म्हणजे आजपासून कार्यकर्त्यांसमोर असा कुठलाच कार्यक्रम नाही की कार्यकर्ते त्यामागे जातील, असं काही घडतंय, किंवा कसं बघावं राज ठाकरे, म्हणजे गर्दी होते, मतं मिळत नाहीत, याच्यावरनं मी सगळं बोलतोय. हे घडतंय म्हणजे राज ठाकरे हे लोकप्रिय नेते आहेत, त्यात काही शंका नाहीये. मात्र लोक त्यांना मतं देतात का नाही देत, मला असं वाटतं शिवाजी, परत यात आपण एक विचार केला पाहिजे की जेव्हा राजकीय नेते म्हणजे बोलताना एक जेव्हा हे करतात, चूक करतात, की तुमचा प्रतिस्पर्धी कोण आहे, शेवटी तुम्ही निवडणुकीला उतरला आहात ना, तर निवडणुकीत तुम्हाला रावण कोण तुमच्या दृष्टीने ते मांडावंच लागतं, सांगावंच लागतं. तुम्ही जर ते करत नसाल, तुम्ही जर मोदींची प्रशंसा लोकसभेला कराल आणि नंतर विधानसभेला आपले उमेदवार उतरवाल, तुम्ही त्याआधी म्हटलेलं असेल की कसं चांगलं चाललंय सर्व, तर लोकांना प्रश्न पडतो ना, की जर तुम्हाला ते चांगले वाटतं तर आम्ही त्या थेट चांगल्यांनाच निवडून देतो ना, आम्ही कशाला तुमच्याकडे वळू. म्हणजे जो राजप्रेमी मतदार आहे, जो भाजपाच्याही प्रेमात आहे, तो तरी मोदी साहेबांबद्दल राज ठाकरे चांगलं बोलतात हा, आपल्या मोदीजींबद्दल किती चांगलं बोलले, मग मी थेट मोदीजींचे हात बळकट करतो ना. त्यांनी त्यांचे जे कमळ आहे त्याचंच बटन दाबतो ना. राजसाहेबांच्या भाषणाला तर मी नक्कीच जाणार, मात्र मात्र मोदींच्या कमळाचं बटन दाबून देणार. हा जो एक संभ्रमाचा साईड इफेक्ट आहे ना, त्याचाही कुठेतरी फटका पडतो. आणि सर्वात महत्वाचं की आता सुहासजी तळमळीनं हम्म. बाहेर यावं, मतदानासाठी जावं, तसं मतदारांच्या मनात तो वन्नी पेटवणारा नेते, किती चांगले नेते असतील वक्ते म्हणून, तरी सुद्धा आता मतदार खूप व्यावहारिक झाले. तो त्यांना तुम्हाला मतदान केंद्रापर्यंत न्यावं लागतं.
मनसेची दिसणारी गर्दी ही काही केवळ मनसैनिकांची नाही ना, ते भाषण ऐकणाऱ्या श्रोत्यांची सुद्धा आहे, तुमच्या माझ्यासारख्यांची सुद्धा आहे. मनसैनिक प्रत्येक मतदारसंघात तेवढ्या संख्येनं आहेत का याचा गंभीरतेनं विचार करावा लागेल. आणि मला असं वाटतं राज ठाकरेंनी तो सुरू केलाय. संदीप देशपांडेंना मुंबई शहराचं म्हणजे कधीही शिवसेनेच्या कल्चर मधल्या पक्षांमध्ये, दोन पक्ष शिवसेना कल्चरवाले आहेत, त्यांच्यात कधीही झालं नव्हतं. मुंबई म्हणजे आपल्याच घराण्याकडे आपल्याच हातात राहिली पाहिजे. राज ठाकरेंनी उचललेलं ते पाऊल, मला असं वाटतं राज ठाकरे संघटनात्मक बांधणीकडे गंभीरतेनं लक्ष देतात आहे, याचे संकेत मला त्या एका नियुक्तीवरून वाटलं. तसंच अगदी आपल्या मुलाला अमित ठाकरेंना त्यांनी गट प्रमुखांची जबाबदारी दिली, इतर काही जबाबदारींचं वाटप केलेलं आहे. मला असं वाटतं हे संकेत चांगले आहेत. जर त्यांनी मतदारांना, आपल्या मला मानणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत इंजिनाचं बटन दाबण्यासाठी नेण्याची व्यवस्था केली तर नक्कीच फायदा होऊ शकेल. अर्थात आपल्या या विषयात सर्वात महत्वाचा प्रश्न पुढचाच असणार आहे तरी सुद्धा शिवाजी, की राज ठाकरे नेमकी पुढची भूमिका काय घेतात त्यावरच त्यांच्या मनसेचं इंजिन किती गतीनं किती वेगानं आपल्या इच्छित स्थानाकडे पोहोचतं, पुढच्या स्टेशनला पोहोचतं ते ठरणार आहे. शिवाजी. निश्चित निश्चित. सर अगदी परफेक्ट तुम्ही या सगळ्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि यामुळे एक नवीन काही दृष्टिकोन सुद्धा आपल्या समोर आलेले आहेत. म्हणजे शेवटी एवढंच म्हणावं लागेल तुमच्याच भाषेमध्ये जे तुम्ही म्हणलात सर, की कालच्या या भाषणानंतर रिटर्न ऑफ राज ठाकरे हे मात्र जाणवलं, हे मात्र दिसलं आणि कार्यकर्त्यांमध्ये मात्र त्यांनी एक उत्साह पेरला, हे नक्की. सर तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.